शहराच्या हितासाठी आपण जेव्हा जेव्हा त्यांना सांगितलं वॉर वोटिंग ताबडतोब ते काम झालं नाही, असं झालं नाही कलेक्टर जे शहराच्या हिताचं आहे ते जिरगे आपण वेळोवेळी करत राहिला आणि खरं तर 3 वर्ष आपल्याला फार मोठा कार्यकाळ हा खरं तर मेयर म्हणूनच मिळाला. मेयरच नव्हता, आपणच मेयर होता आमच्या शहरात. मालवण शहर हे जागतिक शहर झालंय आणि म्हणून ते माझं नेहमी कुठल्याही मीटिंगमध्ये जेव्हा मी चर्चा करतो, आत्ताच्या मालवणला ज्या गोष्टींची गरज आहे ती मनोरंजन योजना असेल. 18 इम्युनिटी असतात साहेब, आपल्याला सगळं माहिती. कुठली नगरपालिका असू दे, महानगरपालिका असू दे, नगरपंचायत असू दे, 17 ते 18 इम्युनिटीज असतात ते त्या शहराला द्यावाच लागतात. नगरपालिकेने, नगरपंचायतीने, महानगरपालिकेने त्या शहराला त्या 18-17 इम्युनिटीज दिल्याच पाहिजे. त्याच्यामध्ये तडजोड कुठेच नाही. आणि टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये स्पोर्ट्स क्लब असू दे, फायर ब्रिगेड असू दे, अशा सगळ्या इम्युनिटीज शहराला मिळाव्या यासाठी आम्ही काही यादी केली होती. मी असतील, जिरगे साहेब असतील, आम्ही यादी बनवली होती की काही करून शहराला या 18 पैकी 18 इम्युनिटीज आपण द्यायच्या आणि त्या दर्जेदार द्यायच्या, 21व्या शतकातल्या द्यायच्या. कोणीतरी स्टुलावरच्या बनवल्या म्हणून आपण स्टुलावरच्या बनवायच्या नाही. कोणतरी फोटो बघून बोलला पाहिजे, हो एक काम झालं नाही, हे मालवणमध्येच होऊ शकतं, असं काम आपण मालवणमध्ये उतरवतो. आणि मोठं समोर कॉम्प्लेक्स असेल, मामापर्यंत आपलं नाट्यगृह असेल, तेव्हाही आशिष शेलार साहेबांकडून आपण तेव्हा 10 कोटी तेव्हा मागितले, आपल्याला मिळाले. आपण मागितले नाही, त्यांनीच आपल्याला दिले. एक दर्जेदार मल्टिप्लेक्स कम नाट्यगृह तिकडे व्हावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला, तो आता यशस्वी होतोय. अनेक आपल्याकडे उपक्रम आहेत ज्याचा उल्लेख आता पाटील साहेब आपण केला. मला हा विषय आपल्याकडे घेऊन यायचाच होता. आपल्या जिल्ह्याचे RTO अधिकारी सन्मानित नंदकिशोर काळे साहेब, मी त्यांना काही महिन्यापूर्वी आमदार झाल्यानंतर फोन केला. आमच्या मालवण शहराच्या ट्रॅफिकसाठी मी त्यांना विचारलं आपल्याकडे काही प्रपोजल आहे का, कारण का हेवी व्हेकल पण त्याच रस्त्याने जाते, 2 व्हीलर पण तिथे आणि 4 व्हीलर पण तिथे. आपल्याकडे काही वेगळा प्रपोजल आहे का, हे टायमिंग द्यायचा की हेवी व्हेकल या टायमात आतमध्ये शिरू शकते, या टायमानंतर नाही. आपल्याला सागरी महामार्गाचा रस्ता मिळालेला आहे आणि काही वेगवेगळ्या शहरांमध्ये मी बघितलं बाईक इथे बसेस थांबतात, इथे काही बाईकवाले त्यांना आतमध्ये इथे स्टॉपवर न्यायचं असेल, जिथे किनारपट्टी नाही. आणि शहरामध्ये जे काही अडचण निर्माण होते, व्यापाऱ्यांना अडचण निर्माण होते, सगळ्या ते लोक शहरातून आतमधून व्यवस्थितपणे त्यांच्या त्या ठिकाणी पोहोचतील असंही त्यांच्याकडे मी प्लॅन बनवायला सांगितलं होतं. आता काळे साहेब तर आहे, पण प्लॅन कुठे तो एकदा आपल्याला बसून काळे साहेबांना विचारावं लागेल की एकदा आमदार झाल्यानंतर तुम्हाला निलेश राणे बोलले होते त्या प्लॅनचं आपण काय केलं. कारण का मालवण शहराची ट्रॅफिकची व्यवस्था साहेब अतिशय बिकट झालेली आहे, आपल्याला ती सोडवावीच लागेल. आणि एकदा म्हणून आपल्या अध्यक्षतेखाली कुठेही आपण मिटिंग बोलवा, आपल्या गावात आपण बोलवा, काळे साहेबांना बोलवा आणि आमच्या ह्या सगळ्या रिंग रोडसाठी आपण मालवणमधून जातो आणि तसा बाहेर येतो. वनवे आहेच आहे, तिथे टू वे नाहीच आहे, आपण हा वनवे मध्येच जातो, बरोबर आहे, आणि वनवे मध्येच बाहेर येतो. म्हणून तिथे टू वे सिस्टमच नाही, वनवेच आहे. आणि हा रस्ता न वाढवता, बरोबर ना, न वाढवता आहे त्याच परिस्थितीमध्ये आपल्याला एक मार्ग हेवी व्हेकल बाहेर कशा राहतील एका ठराविक मर्यादेनंतर आणि आतमध्ये व्यवस्था कशी वाढवता येईल ही आपल्याला एकदा RTO आणि आपण सगळे प्रशासन म्हणून आपण एकदा ती हाताळली पाहिजे. साहेब आपण ती मीटिंग बोलवाल अशी विनंती करतो. आणि आज जसं मी आपल्याला सांगितलं अनेक गोष्टी ह्या शहरामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये ज्या झाल्या नाही, 21व्या शतकामध्ये आपलं शहर दिसावं, आपण सगळ्यांना ते जगता यावं यासाठी खरोखर पाटील साहेब असतील अनेक निर्णय त्यांनी व्यक्तिपट म्हणजे कुठलाही विलंब न लावता त्याची काम करायची पद्धत आजचं उद्या नाही, जे आहे ते आजच्या आज आपण उरकून टाकू असे कलेक्टर जिल्हाधिकारी आपल्याला मिळाले. त्या गोष्टीतही साहेब आपलाही मनापासून कौतुक करतो की कुठलाही विषय आपल्याकडे जरी दिला
आपण कुठलाही विलंब न लावता जे योग्य आहे, जे खरं आहे, जे करण्यासारखं आहे आणि जे झालं पाहिजे याच्यासाठी आपणही सातत्याने आम्हाला नेहमी सहकार्य केलेले आहे. त्याबद्दल आपल्याला मी आपले आभार व्यक्त करतो. आणि जसंही ते बोललं गेलं की साहेब बिल्डिंग आपण बनवलं त्याच्या मेंटेनन्सचं काय, मी आणि तेलगे साहेबांनी मागे रॉक गार्डनचा एक विषय केला होता आणि अजून एक विषयाचा आपण 5 रुपये वाढवले होते 15 एपिसोड. तर साहेब जिथे इन्कम वाढेल तिथे माझं आणि त्यांचं फॉर्मेशन चालू होतं. पण हे किरकोळ इन्क्रीमेंट आहे. आपल्या मालवण शहराचा पर्यटकांचा फुटफॉल आणि आपण वाढवलेले जे काही टॅक्स असते पर्यटकांवर, आपण आपल्या नागरिकांवर कुठला टॅक्स टाकत नाही, पर्यटकांवर जे आपण वाढवतो त्याच्यामध्ये साहेब तफावत फार मोठी. आपल्याला एकदा बसून महाबळेश्वरला जे होतं साहेब, महाबळेश्वरला अनेक वर्षांपासून होतं. आम्ही एक प्रपोजल मंत्रालय स्तरावर पण एकदा विचारला होता, पण तेव्हा जीएसटी लागू नव्हतं. आता जीएसटी नाही, कदाचित महाबळेश्वरपेक्षा पर्यटक आपल्याकडे जास्तच असतील, कमी कुठेच नाही. तशी व्यवस्था आपल्याला मंत्रालय स्तरातून आपल्याला करून घ्यावी लागेल की पर्यटक किती येतो आणि आपण इन्क्रीमेंट पर्यटकांवर किती टाकतो याचं एक आपल्याला कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. मी आणि तेलगे साहेबांनी बसून एक छोटा प्लॅन बनवला होता. आपल्याला एक मालवणसाठी ओव्हरऑल पर्यटक हा दृष्टिकोन ठेवून आपल्याला एक प्लॅन बनवावं लागेल. म्हणजे जो का या सगळ्या बिल्डिंगचा मेंटेनन्सचा पैसा, आता कांदळकर साहेब मला सांगत होते इथे कुठेतरी स्कायवॉक जर बनवायचा झाला तर त्याच्यासाठी फर्निचर पासून सगळ्यांसाठी पैसा लागला, याला मेंटेन करायला पैसा लागला. आपल्याकडे पावसाळा एवढा आहे, नॉर्मल एवढा आहे साहेब. या सगळ्या गोष्टीसाठी इन्कम कसा वाढवा, आपण नगराध्यक्षही होतात साहेब, इन्कम शहरात कसं वाढेल याच्यासाठी तुम्ही आणि आपण सगळे प्रयत्न करूया साहेब. या सगळ्या इमारती आपल्याला टिकवाव्या लागतील. आणि सावंत साहेब मला या गोष्टीचा आनंद आहे, आपण सगळ्यांनी मला आमदार केल्यानंतर कलेक्टर साहेब आठवड्यातून किमान 1 ते 2 विकास कामांचा आम्ही ते शुभारंभ तरी करतो किंवा भूमिपूजन तरी करतो. हा माझा मोठेपणा आम्ही सांगत नाही साहेब, माझे सगळे सहकारी मला आपण सगळे त्याच्यामध्ये साथ देतात. पत्रकारांनी त्याची कधी तुम्हाला व्हेरीफाय करायचं, पत्रकारांनी व्हेरीफाय करा. मालवण कुडाळ मतदारसंघामध्ये आठवड्याला 1 किंवा 2 विकास कामं सुरुवात तरी होत आहेत, संपतायत तरी, किंवा एक नवीन कामाला सुरुवात होते. या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या सगळ्यांचं योगदान आहे, ते कधीही नकारून चालणार नाही. मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि तेलगे साहेब तुम्ही कुठेही गेलात तरी मालवणला कधी विसरणार नाही याची खात्री मनामध्ये बाळगतो आपण. आणि हा शहर आपला एक वेगळं नातं तुम्ही या शहरामध्ये तयार केलं, हे नातं असंच राहू दे, वर्षोनवर्ष राहू दे. जसं मी तुम्हाला सांगितलं, आता कुठे तुमच्याबरोबर काम करायला मजा येत होती, अशीच मजा आयुष्यभर तुम्ही कुठेही असाल प्रशासनामध्ये तुम्हाला आली पाहिजे. आम्ही तर मजा घेतच असतो, तुम्हाला आली पाहिजे शहरामध्ये. तसं आपण म्हणतो, तुमचंही विजन तेच आहे की शहर नुसतं बनवणं नाही, ते कसं बनवतोय, त्याला आकार कसा मिळतोय, कुठल्या दर्जाचं आपण शहर बनवतोय, तेही सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण त्या सगळ्या गोष्टींसाठी योगदान दिलं, त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो. कलेक्टर साहेब आपण वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दलही मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करून इथे थांबतो. जय. काय सुविधा लोकांना मिळतात नगरपालिकेकडून हे बघूनच आपण बोलतो की चांगलं नगर काम करते का नाही करते. त्या अनुषंगाने खूप छान इमारत आणि जे आवश्यक आहे, आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे, या अनुषंगाने आपल्याकडे जितकं पॉप्युलेशन आपल्या शहराचं आहे याजवळ 10-15 पट लोक आपल्याकडे येत असतात. आणि मग काही जर आपत्ती घडली, काय अचानक दुर्घटना घडली, तर पहिल्यांदा धाव घेणारी मंडळी म्हणजे नगरपालिका आहे. त्यासाठी ही सुविधा झालेली फार उपयोगी आहे आणि लोकांसाठी पण उपयोगाची सुविधा आहे. अशी आशा आहे की आपण पर्यटनाची बाबत करतो, आदरण करतो, तर त्याला सुविधा देत नाही अशा गोष्टी पण बघितल्या गेल्या पाहिजे. नगरपालिकेचे काम करते आहे. सरकार प्रत्येक वेळेला नगरपालिकांना काही फंड देत असतं, परंतु सरकार फंड देतं त्यावेळेला ते फंड असतात ते नवीन बांधकाम करणे किंवा नवीन काही गोष्ट त्याकडे देतात. पण इकडे एक्सपेंडिचर जो आहे तो नेहमी कमी करायला लागतो आपल्याला. तुम्हाला नगरपालिका स्वतः उभारणार तशी केली पाहिजे. आणि हे करण्यासाठी आपल्याला काही मग टॅक्स वाढवले पाहिजे किंवा अजून वेगळ्या सोर्स बघितला पाहिजे, जेणेकरून आपलं उत्पन्न वाढेल आणि आपण जी यंत्रणा उभी केली आहे ती चालू राहील.
त्यामुळे लोकांनी अशी विनंती करून त्याचा तुम्ही पर्यटकांना टॅक्स त्याला सुरू केला आहे पर्यटन टॅक्स म्हणून नाका तुम्ही करायचा ते महाबळेश्वर आपल्याकडे एंट्री करताना टॅक्स देतो आपण ते मला एक सोर्स मिळेल मला समजला मिळेल ते दुसरी असली विनंती आहे की सगळ्या नागरिकांसाठी विनंती आहे मला त्याला विनंती करायची होता की आपल्याकडे रस्ते फार छोटे दिले आहेत रस्ते फार लहान रस्ते राहते ट्रॅफिकचा फार प्रॉब्लेम असतो आपल्याकडे ते काही वर्णी करता आले आपल्याला वर्णी जर करता आले काय तर मग थोडंसं मुवमेंट जी आहे ती सुकर होईल लोकांनाही त्या त्रास कमी होईल त्याला सगळ्यांनाही त्रास कमी होईल आणि लोकांपर्यंत चांगली भावना तो आपल्याकडे काही फार त्रास होत आहे आपल्याला आणि पर्यटन संख्या जी आहे त्यातून वाढू शकते आपल्याला आणि तुमचं उत्तर अजून वाढू तर असा जर काही विचार करता आला तर म्हणजे थोडासा नागरिकांनी विचार करावा कुठल्या रस्ते आपल्याला वनवे करता येतील किंवा करता येईल का कारण आपल्याकडे रस्ता रुंदीकरण करणं फार डिफिकल्ट आहे ते शक्य होणार नाही आता ही मोठी गाडी जायची म्हणून ते अडचण होऊन जाईल काही ठिकाणी पण असं काही आपल्याला काही विनंती करू लोकांच्या त्यातून चर्चा करू लोकांच्या काय वाढ रुंदीकरण करता आली काही गडबडी मागे घ्यायचे ठिकाणी आपलं काम भागतो किंवा मग माझ्या वनवे करते असं जर काय प्रयत्न करता आला तर वेगवेगळे जो प्रयत्न करावा नागरिकांनी प्रयत्न तसं करायला